शेठ आज आपल्या गरुडा आणि एक नवीन पैरा केला तुम्ही खुटारीचा सोन्या. त्या गाडीचा गुलाल झाले, थोडा नियोजनाविषयी सांगा आणि आजच्या गुलालाविषयी सांगा. आजचा गुलाल म्हणजे माझे भाऊ छोटे भाऊ विकास पाटील यांचा आज वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसाच्या आज खरंच गरुड्याने त्यांना गिफ्ट दिलेलं आहे. कारण ह्या 4-5 याच्यामध्ये शर्तीमध्ये आमचा गरुड्याचा गुलाल पडलेला होता आणि तो नक्कीच त्यांच्या वाढदिवसाचं यश हा गरुड्याने आम्हाला त्याचा गुलाल दिलेला आहे वाढनिमित्ताने. आणि हा पैरा जुळून आणला आमचे सहकारी आहेत महेश मोगल, त्यांच्या याच्याने हा पैरा आमचा जुळला. आणि मी बोललो ठीक आहे, आपण आपला गुलाल तोडला, असा ना तसा गुलाल तुटलेला, एखाद्या त्या बैलाची जर आपल्याला साथ भेटली तर आपण नक्कीच गुलाल करू. त्यामुळे आज गुलाल झाला आणि त्या बैलाची चांगली साथ मिळाली. शेठ ना तुमची गाडी मागच्या पण आपण बघितली ओल्याच्या पाठीमध्ये. ओल्याच्या अड्ड्यामध्ये आम्ही जो नाशिकचा बैल आणलेला त्याच्यामध्ये सोडण्याची आमची थोडी मिस्टेक झालेली, त्या मिस्टेक मध्ये गाडी आमची जागेवरच हे झालेली आणि ड्रायव्हर पडलेला, त्यामुळे बिना ड्रायव्हरने गाडी आलेली. आमचा आत्मविश्वास होता की आमचा बैल गाडी मारणार आहे. जरी लोकांचा विश्वास असेल का गरुडा डावीने कमी बोलतो, पण आमचा विश्वास आहे गरुडा डावीने पळतो. आणि सोन्या पण खूप कालापासून पळतोय, आणि कसा काय तुम्ही विश्वास? नक्कीच मी त्याला उसाटण्याच्या फाटीमध्ये बघितलेला आणि आम्हीच आणि महेश मोकोला आम्ही आजूबाजूला होतो. त्यांनी मला सांगितलं का हा बैल म्हणजे चांगला पळतो, त्याच्या नजरेत त्यांनी तिथं बघितलेला का हा बैल. त्यांनी मला तेव्हाच सुचवलेलं का आपण ह्याच्याबरोबर एकदा पळू आपण बैल. पण मी बोललो ठीक आहे आपण पळू, पण तेव्हा योग काय जुळला नव्हता. आज आमचा योग जुळून आला आणि ती गाडी पळाली. शेठ ना जल्लोष नाही दिसला, खूप थोडा जास्त म्हणजे असा जल्लोष नाही दिसला तुमच्या माध्यमातून. तुम्हाला आम्ही कधी जल्लोष करत नाही. मी तर कधी तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल मी कधी गाड्यावर उभा राहिला आलो नाही ना, येत नाही ना, येणार नाही. जल्लोष आपला आनंद आपल्या मनात आज साजरा करायचा असतो. आम्ही कधी गाडी हारली जिंकली तरी आमचा स्वभाव तुम्हाला तसाच जिंकणार. शेठ ना खूप वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये, आणि तोच आज दिसून येतोय. काय सांगाल, आज तुमच्या बरोबर ही मुलं आहेत? नक्कीच जे मुलं आहेत, जे माझी जो सहकारी आहेत आमच्या बरोबर धीरज शेठ, आम्ही एकत्र हे करतो. पण ते मला विचारल्याशिवाय काय करत नाही, आम्ही एकाच सहमतीने करतो. आज आम्ही पैरा आमचा झालेला, पण पैरा आमच्या याच्यात येऊन आम्ही गाडी उजवीने पळवणार होतो. पण त्यांची जे सोन्याची मालक आहे त्याने हिला कुठल्याही साईडने नाव दिला तरी फिरवायची. आम्ही तो विचार केला, ठीक आहे त्यांनी सांगितलं फिरवायची तर फिरवायची. त्या याच्याने आम्ही ती गाडी, त्यांच्या याच्याने नाव त्यांनी दिला, आम्ही ती गाडी फिरवली. मला वाटतं ना मुंबईमध्ये भरपूर कमी बैलांना डावी उजवी, पण तुमच्या गारुड्याला नेहमी तुम्ही दोन्ही साईडनं पळवतात. नक्कीच बैल जेव्हा दोन्ही साईडनं पळत राहील, पण आपल्या मुंबईमध्ये जास्ती गाड्या उजवीच्या आहेत. आणि किती वेळा आपण येऊन अड्ड्यातून वापस जायचा, उजवीला नाव द्यायचं घरी जायचं, उजवीला नाव द्यायचं घरी जायचं. बैलाची डावीने रुटीन पण झाली पाहिजे ना. ठीक आहे 2 उड्या कमी पडेल, पण काहीतरी होईल ना. म्हणजे खेळ बघायला भेटतो लोकांना, लोकांना खेळ बघायला भेटेल. आपण आज प्रत्येक अड्ड्याला परत घरी जायचं, त्याच्यात काय मोह याच्यात पाहिजे ना. खेळून घरी जायचं कधी पण, बरे ती हार होया जिंतो, पण खेळून जायचं. शेठ आपल्या पैऱ्यामध्ये ना खुटारीचा सोन्या बैल होता. त्यांच्या मालकाचं सुनील म्हात्रे नाव आहे. त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांना पण भरपूर वर्षाचा अनुभव आहे. खुटारी गावाशी माझा एकदम 10-15 वर्षाचे संबंध आहे. खुटारी गाव, खुटारीचे मामा उदयचे वडील, एकदम आमचा घरचा संबंध. पहिला आमचं जास्ती आमचे आम्ही एक बैल आम्हाला विकत घ्यायचा होता. तो बैल आम्हाला पळून विकत घ्यायचा होता. तो बैल कुठला आहे, इथला साताऱ्याचा कुठला बैल बघितलेला आम्ही, पण आम्हाला तेव्हा बैल नव्हता, आमच्याकडे बैल नव्हता. तर बैल चांगल्या बैलात पळून घ्यायचा म्हणून तेव्हा खुटारीचा मामाचा दीक्षा म्हणून बैल पळवत होता. एक नंबर बैल पळवत होता. त्यांना सांगितलं मामा मला बैल विकत घ्यायचा. बैल साताऱ्याला घेऊन जायला गेलं. त्यांनी मला काही थोडा पण आळावेळा न घेता त्यांनी सांगितलं महेश तू कधी बैल घेऊन जा. त्यांनी मला बैल दिला. त्यांचा एकही माणूस माझ्या बरोबर नाही आला. मी बैल घेऊन गेलो, त्यांचा बैल पळवला तिथे. मी बैल पळून जिंकला, पण तो बैल काय त्या बैलाला पुरला ना दीक्षाला. मग आम्ही घेतला. मग त्यांचा आणि आमचा एकदम चांगला संबंध आहे खुटारी गावाचा. शेठ मी पाठीमागं बघतो गरुड्याची कार्बन कॉपी पण उतरलेली आहे, तुम्ही नवीन खरेदी, काय सांगाल? नक्कीच तो गरुड्याची कार्बन कॉपीज आहे आणि त्याचं नावही आज आम्ही आजच ठेवलेलं आदिरा म्हणून. तो नक्कीच गरुड्यासारखा तुम्हाला या 3-4 महिन्यातच दिसेल का छोटा गरुडा तयार होईल. तो छोटा गरुड्या नक्कीच आदिरा म्हणून, त्याचं आदिरा म्हणून नाव आहे. आदिरा नाव आहे त्याचा. आणि छोटा गरुडा त्याला टोपण नाव नक्कीच गरुड्या मुलं पडणार आहे. हा नक्कीच पडणार. चालेल चालेल शेठ, धन्यवाद. आजच्या गुलालासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. धन्यवाद दादा. तुमचा आज वाढदिवस आहे आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त ही गाडी पळवली आणि गुलाल भेटलाय. माझं नाव विकास पाटील, राहणार टेमघर. आणि मला सकाळीच पहाटे धीरजचा फोन आला, बर्थडेचा विश करते. बोला आज आपला पैरा कुणाशी आहे? बोलते अशाशी बैलाची आहे. बट ठीक आहे, माझ्या बर्थडेच्या नावाने गाडी नको पळू, आज देवाच्या नावाने गाडी बरोबर आपलं नक्कीच गुलाल होईल. चालेल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आज पैऱ्याचं नियोजन तुम्ही केलंय, कसं काय केलं सांगा ना. मी म्हणजे सगळ्यांनी मिळूनच केलं. सगळ्यांची आमच्या गरुडा ग्रुपचा राय घेऊनच सगळ्यां पैरा जुळवलेला आहे. बैल थोडे म्हणजे बरेच दिवस आमचा गुलालात नव्हता, पण गरुडा गुलाल नव्हता तर बऱ्याच जणांना आनंद होता. पण आज सगळ्यांचा त्यांनी आनंद दाखवला का आमचा बैल काय करू शकतो दोन्ही साईडनी.
पैऱ्याचं नियोजन ना तुम्ही खूप कालापासून करतात. आज इतका मोठा दावणीला तुमच्या कन्हैया सुद्धा आहे. तो कन्हैया कसा गुलालात राहायचा तो पण तुम्ही सर्व नियोजन करायचं आणि आज गरुडेचं पण नियोजन तसंच बघायला भेटतंय. आज बैल गुलालात नसल्यामुळे थोडं काहीतरी, कारण की तो बैल मी पळताना पाहिलेला 2-3 अड्ड्यामध्ये, तर तो बैलाला चांगला हे आहे, स्पीड आहे, बैल मोकळा पळतो. ते सगळं बघायला पाहिजे का, नुसता म्हणजे स्पीड पण नाही पाहिजे, बैल मोकळा पळणं खूप गरजेचं आहे ना. मला खूप खात्री होती का त्या बैलामध्ये 100% आपल्याला गुलाल भेटेल. प्रशांत तू काय सांगशील, कारण ओल्याच्या पाठीमध्ये ना तुझ्या नावाने तिथं नाव दिला होता आणि मला तर वाटतं ती गाडी आपली थोडी ड्रायव्हर पडल्यामुळे आपली गाडी गेली, पण तोच गुलाल आज इथं खिरकाली पाठीमध्ये भेटला आपल्याला. खूप आनंद होत आहे. माझं काही नसताना देखील महेश काका असतील, धीरज मुकादम, रोहनदा असतील, मोकल अंकल असतील, सुधीर अंकल असतील, माझ्या काही एक शब्द न बोलता माझ्या नावाने गाडी पळवली त्यांनी. मला खूप बरं वाटलं आणि माझं अक्षरशः तिथं मन भरून आलं. माझ्या नावाने त्यांनी गाडी पळवली. आमच्या नातेवाईकांना देखील आनंद झाला, गाडी माझ्या नावाने पळवली, बरं वाटला. ते कधी पण शर्यत जमली, कोणता पायरा झाला, मला पहिले फोन करी, प्रशांत तुझ्या नावाने तू ये आज, हा पायरा आहे, आपल्याला इथे जायचं आहे. तेव्हा खूप बरं वाटतं. आपलं काही नसताना देखील आपल्याला तिथे मान असतो पहिला. म्हणजे याच्यात दिसून येतं की महेश शेठचा एक मन किती हा, भरलं आहे त्यांचं म्हणजे. मन मोठंच आहे ना. आम्ही काकानी करतील, काका जे करतील ते सर्व त्यांचं खरंच असतं. आम्हाला माहित होतं का काका एकतर गुलाल घेतले डावीने पण, आणि तो शब्द त्यांनी खरा ठरवला आज. चालेल, धन्यवाद तुला पण, कारण तिथं गुलाल नाही भेटला पण आज गुलाल भेटला आज तुला. गुलाल भेटला, बरं वाटलं जरा आज.